नमस्कार. मी तुम्हाला आज माझ्याकडे असणाऱ्या काही दुर्मिळ नाण्यांचा संग्रह दाखवणार आहे. यामध्ये छत्रपती शिवरायांच्या काळातील काही नाणी, भारतीय चलनातील जुनी 1 पैशापासूनची काही नाणी आणि काही वैशिष्ट्यपूर्ण आगळीवेगळी दुर्मिळ नाणी आपल्याकडचीच भारतातीलच जुनी. याशिवाय काही परकीय नाणी सुद्धा दाखवणार आहे. पहा, तुम्हाला हे नक्की आवडेल. चला बघूया तर. चला. हे छत्रपती शिवरायांच्या काळातील एक नाणं आहे. हे एक आहे. याची ही पाठीमागची बाजू, याची ही पाठीमागची बाजू. हा जुन्या काळातील 1 पैसा आहे. रुपये का 1/2 भाग 1964. हे जुन्या काळातील 5 पैसे आहेत. आता खराब झालेत. हे सुद्धा एक 5 पैशाचं नाणं आहे. हे 10 पैसे आहेत. हे सुद्धा 10 पैसे आहेत. हे सुद्धा एक 10 पैशाचं नाणं आहे. हे सुद्धा एक 10 पैशाचं नाणं आहे. गंमत म्हणजे हे नव्या काळातील 10 पैशाचं नाणं हे जुन्या काळातील 1 पैशाच्या आकाराचं जवळपास आहे. अगदी सेम. हे जुन्या काळातील 20 पैशाचं नाणं आहे. 20 पैसे. त्याच्यावरती कमळाचं फूल होतं. हे 20 पैशाचं आणखीन एक नाणं आहे. ही त्याची पाठीमागची बाजू. हे 25 पैसे म्हणजे 4 आणे. रुपये का 1/4 भाग 25 नये पैसे 1959. हे एक 4 आण्याचं नाणं आहे. हे सुद्धा एक 25 पैशाचं नाणं आहे. या 25 पैशाच्या पाठीमागची बाजू ही आहे. गेंडा. हे 50 पैशाचं नाणं आहे. मत्स्य उद्योग, फिशरीज. 8 आणे 50 पैसे. हे सुद्धा 50 पैशाचं नाणं आहे. हे एक 50 पैशाचं नाणं आहे. हे 50 पैशाचं नाणं. 50 पैसे. रुपये का आधा भाग. हे 2 रुपयाचं नाणं आहे. हे 5 रुपयाचं नाणं आहे. हा मोठा ठोकळा होता त्यावेळी. हे सुद्धा 5 रुपयाचं नाणं आहे. हे सुद्धा 5 रुपयाचं नाणं आहे. आणि हे परकीय चलन आहे. याच्या पाठीमागं युनायटेड अरब एमिरेट्स असं लिहिलेलं आहे. पुढं हरणासारखा प्राणी आहे. हे एक नाणं आहे. हे सुद्धा परकीय नाणं आहे. "50 पेस्ट्रीज" असं काहीतरी लिहिलेलं आहे. आणि हे आणखीन एक नाणं आहे. शिओलियम. हे इस्रायलचं नाणं आहे बहुतेक. हे
इस्रायल लिहिलेलं दिसतं इथं. आणि हे आणखीन एक दाखवायचं राहिलं. 1 रुपया 1 रुपी जॉर्ज 6 किंग एम्परर असं याच्यावर लिहिलेलं आहे. हा माझा संग्रह आहे.